नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, एक स्माइल माझ्यासाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी स्माइल देऊन आपण सुरुवात करूया। दिवाळी कशी चालू आहे, दिवाळीची स्वच्छता कशी चालू आहे, दिवाळीचे फराळ कसे चालू आहे, त्याच्यासाठी छान छान कमेंट मला जरूर करा। सगळ्यात मोठी कमेंट मला ही पाहिजे तुमची की मोठी पोटली तुम्हाला कशी वाटली। माझे अखंड प्रयत्न चालू आहेत, आता कुरिअर वाल्यांवर अवलंबून आहे। मी माझं काम संपवत आणलेलं आहे, सगळ्यांच्या पोटल्या निघालेल्या आहेत। अजून कुणी राहिला असेल तर हाय करून लगेच नंबरवरती घ्या, व्हिडिओ तुमच्यापाशी पडल्या जर कुणाचं अजून बुकिंग राहिला असेल, काय असेल तर सांगा, म्हणजे आजच्या दिवसात काम पूर्ण करता येईल। सगळ्यांच्या जवळजवळ सगळ्या वस्तू पोहोचतील अशीच आशा मी करते। आता कुरिअरवाले दादा काय काय करतायत हे त्यांच्यावर अवलंबून आहे। माझं काम संपलं आणि त्यांचं काम चालू झालेलं आहे। तर जर कुणी अजून राहत असेल तर मला चट दिशा आपल्या व्हॉट्सअपवर यायचं आणि अजिबात फालतू वेळ घेऊ नका। मी कोणतंही बुकिंग घेत नाहीये, पोटली सोडून कोणतंही बुकिंग घेत नाहीये। जर तुमची पोटली राहिली असेल, अजून बुकच झाली नसेल तर, आणि काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तरच मला मेसेज करा, नाही तर मी जवळजवळ सगळ्या ऑर्डरी कंप्लीट करत आणलेल्या आहेत, तुमच्यापर्यंत त्या पोहोचतील। तर चला, काय बघायचं आपल्याला दिवाळीसाठी खास ते आता आपण बघूया। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आता लक्ष्मीपूजन आहे, घर स्वच्छ केलेलं आहे, आपण छान छान कपडे घालणार आहोत, सगळं छान आहे आणि याला कोणाची तरी नजर बाधा होऊ नाही म्हणून नजर सुरक्षा पोटली ही आपल्या मोठ्या पोटलीतनं काढून आपल्या घराला बांधून टाका। त्याचप्रमाणे पोटलीमध्ये काय आहे हे कोणाला सांगू नका, पण आज माझ्या पोटलीला माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्या म्हणतायत युट्यूबवर सगळ्यात सुंदर पोटली ताई तुझीच आहे। तर प्लीज आज मला स्टार हवे आहेत, 5 पैकी किती स्टार तुम्ही मला देऊ शकता आपल्या आजोबा पोटलीसाठी। तर त्या जेवढ्यांनी घेतल्या, जेवढ्यांनी व्हिडिओ बघितले, ज्यांच्यापाशी पोचले आहेत, या सगळ्यांच्या मला कमेंट पाहिजे आहेत की ताई तुझ्या स्टार किती, स्टार पैकी किती स्टार तुम्ही पोटलीवाली घेतली आहे। छोटी पोटली असो, मोठी पोटली असो, सगळ्यांनी आज मला भरभरून कमेंट करून स्टार द्यायचे आहे की तुम्हाला पोटली किती आवडली ते, म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा ती पोटली आवडेल आणि आपल्या सगळ्यांचं चांगलं व्हायचं, आपला जो संकल्प आहे तो पूर्ण होईल। तर चला, त्यापैकी अजून आणि लक्षात ठेवा, माझे ग्रुपचे मेसेज नीट ऐका, मी तुमच्यासाठी तिथं मेसेज टाकत आहे, त्याच्यामुळे ते मेसेज नीट ऐका पोटलीवाले सगळेजण। चला, आता माता लक्ष्मीला घरी बोलवण्यासाठी लावूया ह्या प्रकारचे 9 दिवे, म्हणजे माता लक्ष्मी, नवग्रह, सृष्टी, युनिवर्स सर्व काही आपल्यावर खुश होईल आणि भरभरून आपल्याला रूप, आरोग्य, परत सौंदर्य, तब्येत आपली सर्वच काही आपलं छान होईल, मुलाबाळांचं शिक्षण छान होईल। अशा काही ना काहीतरी रेमेडी आपण दिवाळीभर करत राहायच्या आहेत, कारण तो पिरियडच असतो दिवाळीचा चांगल्या गोष्टींचा। पण त्याआधी मला एक थोडंसं तुम्हाला हे पण ज्ञान द्यायचं आहे की दिवाळीच्या दिवशी किंवा या 4 दिवसांमध्ये अमावस्येच्या दिवशी या चुका सुद्धा अजिबात करू नका। एका व्हिडिओमध्ये मी 2 पॉइंट कंप्लीट करत आहे, कारण वेळ थोडा आहे आपल्यासाठी। त्यासाठी आता जे तांत्रिक, मांत्रिक किंवा काळी जादू वगैरे करणारे जे लोक असतात ते या अमावस्येच्या वाट बघत असतात, किंवा आत्मे असतात ते सुद्धा या अमावस्येची वाट बघत असतात, कारण जेवढी पावर माता लक्ष्मीची वाढलेली असते तेवढीच पावर तांत्रिक लोकांची वाढलेली असते। त्यामुळे कोणता आत्मा कुणाच्या जाणे, भूतबाधा होणे, अनेक प्रकार या दिवशी घडू शकतात। म्हणून 4 रस्ते फुटतात, तिथं कुठं पण काही पण पाहिल्याशिवाय कशावर पाय द्यायचा नाही। कुठल्याही महिलांनी संपूर्ण केस रिकामे सोडून घराच्या बाहेर जायचं नाही। अमावस्येची रात्र किंवा हे 4ही दिवस काही गोष्टी अतिशय जपायच्या आहेत। ज्यांना हे प्रकार होतात, दृष्ट, नजर बाधा, हे ज्यांच्या ज्यांना होतं त्या सगळ्यांनी हे प्रकार जपायचे आहेत। कोणीही दिलेली पांढरी मिठाई, कोणी दिलेलं पान, कुणी दिले पान म्हणजे खाऊचं पान जे आपण विडा पान खातो ते, आणि कोणी दिलेल्या लवंगा या गोष्टी बिलकुल खायच्या नाहीयेत। कोणी दिलेला कपडा परिधान करायचा
नाहीये, म्हणजे जुना कपडा, ज्यांची परिस्थिती नाहीये, ज्यांनी ह्याचं घालूया त्याचं घालूया असं जे म्हणतात, जे आपल्या रक्ताच्या नात्यातले नाहीयेत, बाजूचे आहेत, त्यांच्या कुणाचेही जुने कपडे या दिवशी, या 4 दिवसात परिधान करू नका. अस्ताव्यस्त आपला, एकतर त्या लोकांना केस विकणं ही फार फार मोठी, तुम्ही बघा, तुम्ही जसे तुमचे केस 500 रुपयाने 600 रुपयाने विकता, तसे तुमचे केस अजून जातात किंवा त्यानंतर आजारपण मागं लागतात. कारण या गोष्टीचे खूप वाईट उपयोग तांत्रिक लोक करतात. म्हणून या गोष्टीपासून जपायचं आहे. आपली चप्पल कोणाला घालू द्यायची नाही, कोणाची चप्पल आपल्या पायाला लागू द्यायची नाही. ज्यांच्या हातात ब्रेसलेट आहेत, ज्यांच्या घरात बॉटल, ज्यांच्या घरात माझे प्रोडक्ट्स आहेत, त्या सगळ्यांनी ही काळजी घ्यायची. आपण घरातले असो नाही तर बाहेरचे असो, आपल्या पायातल्या ऊर्जा कोणालाही द्यायच्या नाहीत. कुणाच्या निगेटिव्ह ऊर्जा आपण घ्यायच्या नाहीत. तुम्ही बहिणी असा, तुम्ही कुणी असा, प्रत्येकाची चप्पल ही वेगळीच असली पाहिजे. प्रत्येकाचा टॉवेल हा वेगळाच असला पाहिजे. या गोष्टींची तुम्ही जबाबदारी घ्या आणि हे शिका नवीन की आपल्याला हे करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. फार वेळ कुणाकडेच नसतो सध्या व्हिडिओ ऐकायला आणि करायला पण. तर या प्रकारचे 9 दीपक लावा धनतेरस ते भाऊबीजेपर्यंत, किंवा यातल्या निदान धनतेरस आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी या प्रकारचे 9 दिवे लावा. म्हणजे तुमच्या नशिबामध्ये सुख, शांती, आरोग्य, पैसा या सगळ्या गोष्टी भरभरून येतील आणि नवग्रह खुश राहतील. नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश. यासाठी नवग्रह चौकीची तर आपण पूजा करणारच आहोत. पण अजून काय करायचं आहे ते, तर कोणताही दिवस घ्या, 4 दिवस घ्या, ज्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या दिवस करा, किंवा ओळीनं 9 दिवस हा प्रयोग केला तरीही चालतो. काय करायचं आहे आपल्याला हे लक्षामध्ये घ्या. आता 9 ग्रहांचे 9 दिवे आपल्याला घ्यायचे आहेत. मातीचे छोटेसे दिवे जे असतात तेच दिवे वापरायचे आहेत. बाकी आपल्याला या कामासाठी दुसरे कोणतेही दिवे वापरायचे नाही. तर नवग्रहांसाठी 9 दिवे वापरायचे आहेत आपल्याला. मातीच्या छोट्या पंत्या घ्या, त्याच्यामध्ये वात करा. फोन बघा तुम्ही कंटिन्यू कसं येताय तुम्ही व्हिडिओ करताना सुद्धा, म्हणून मी आजकाल याप्रमाणे चालू फोन करते आणि सगळ्यांना ऐकू देत की लोक फोन कशी करतात ते. तर आपण घ्यायचं आहे 9 दिवे घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपण त्याला पुसून घ्यायचंय. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये घ्यायचे दिवे, खाली स्वस्तिक काढायचं, त्याच्यावर थोड्याशा अक्षदा आणि एक फूल ठेवायचं आणि त्याच्याकडे हे 9 दिवे मांडायचे आपल्याला आहे. 9 दिव्यांमध्ये लांब वात घालायची आहे आणि सगळ्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे आपल्याला. एवढंच लक्षात ठेवा, तिळाचं तेल घाला. काही ठिकाणी आजकाल तिळाच्या तेलाच्या बाटल्या सगळीकडे मिळत असतात. तर त्या तेलाच्या तिळा बघितलं ना असं छळतात मला लोक. म्हणून मी आता प्रत्यक्ष तुम्हाला दाखवते की ताई का चिडती, की हा आवाज गेला नसेल का माझा तिथं, तुम्हीच सांगा. तर 9 दिवे घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तिळाचंच तेल वापरायचं आहे. 2 वातींची एक वात बनवून 9 मध्ये लावून घ्यायची आहे. दिव्यांची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा लावून दिवे पेटवायचे आहे. त्याला फूल अर्पण करा, त्याला बत्ताशाचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर त्यामध्ये काय घालायचं आहे 9 दिव्यांमध्ये हे व्यवस्थित ऐका. आता आपला चंद्र बळकट असेल तर आपली मानसिक स्थिती चांगली राहते. त्यामुळे चंद्र पहिल्या पंक्तीमध्ये कुठूनही कसाही नंबर धरा, तुम्ही फक्त एकेका पंक्तीमध्ये घालायचं हे लक्षात ठेवा. पहिल्या पंक्तीमध्ये अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ आपल्या 3 बोटात बसतील एवढे घालायचे आहेत. बासमती चावल अखंड तांदूळ घालायचे आहेत. आणि हे चंद्रदेवता माझ्या परिवाराच्या पाठीशी बळकटपणे उभा राहा ही प्रार्थना करायची आहे. दुसरा आला ग्रह म्हणजे सूर्य, तर एका पंक्तीमध्ये दुसऱ्या पंक्तीमध्ये थोडासा गुळ घालायचा आहे आणि सूर्यदेवांना सुद्धा तीच प्रार्थना करायची आहे. तिसरा ग्रह आला तो म्हणजे मंगळ, आणि मंगळ हा आपल्याला कर्ज बाजारातून मुक्त करतो, आपल्या घरात मांगलिक कार्य घडवून आणतो. म्हणून त्यामध्ये घालायची लाल मसूरची डाळ, दुसरी कोणतीही नाही, लाल मसूरची डाळ त्याच्यामध्ये 3 बोटांमध्ये बसेल ही घालायची आहे. पुढचे आले गुरुदेव. जर आपल्या पाठीशी नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे त्यामध्ये घालायची आहे चिमटभर हळद किंवा एखादा छोटा हळदीचा तुकडा, काहीही चालेल.
त्यानंतर येतो बुध ग्रह, ग्रीन जेट ब्रेसलेट आपलं किंवा पन्ना, ज्याच्यासाठी आपण एवढं बुद्धी नाही तर काही नाही, बुद्धी नाही तर जगातच काही नाहीये. त्यामुळे बुध ग्रह सुद्धा फार महत्वाचा आहे आणि त्यामध्ये घालायच्या 2 हिरव्या वेलची म्हणजे वेल दोडे. पुढचा ग्रह येतो तो म्हणजे राहू. आजकालच्या जगामध्ये कलियुगामध्ये जर तुम्हाला अर्भोपती व्हायचं असेल तर तुमचा राहू चांगला पाहिजे, हे अतिशय महत्वाचं झालेलं आहे. तर राहू तुम्हाला तुमचा चांगला करण्यासाठी त्यामध्ये घालायचे आहे जव. आता जव काळे ते जर नाही मिळाले तुम्हाला तर आपण ज्याला सातू बोलतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्याला सातू बोलतो, जे आपण गव्हाचं दळण करताना गव्हाच्या सातू छोटे छोटे त्यात निघतात तेही चालेल, नाही तर ज व स हे जे आपण ज्याला बोलतो तेही चालेल. राहूच्या बाबतीत चूक करू नका. जवस ओळखताना हे ओळखताना मोठे आपल्यापेक्षा कोण असतात त्यांना विचारा, दुकानदारांना विचारा आणि मगच आणा. 3 बोटं जवस त्यामध्ये घालायचे आहेत. ग्रह आला शनी महाराज आणि त्यांचं आपल्याला तर 11 लवंगा, 11 फुलवाल्या लवंगा व्यवस्थित त्या ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि शेवटचे आणि सगळ्यांचे प्रिय ग्रह आले ते म्हणजे शुक्र आणि त्यामध्ये गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या घालायच्या आहेत किंवा गुलाबचं एसेन्शियल ऑइल असेल, काय गुलाबचं जे तुमच्या घरामध्ये असेल ते त्याच्यामध्ये घालायचं आहे. त्यांनाही तीच प्रार्थना करायची आहे. सगळं झाल्यावर या नवी दिव्यांनी आपल्या घरातल्या देवांचं, लक्ष्मीचं औक्षण व्यवस्थितपणे करायचे. हे घरातच दिवे ठेवायचे, घराच्या बाहेर वगैरे काढायचे नाही. दिवे जोवर तेवत आहेत तोवर ते उद्या. आता दुसऱ्या दिवशी याचं काय करायचं, तुम्ही जर हा उपाय 4 दिवस करणार असाल किंवा खऱ्या उपाय हा दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत करायचा, हा नवग्रह खुश करून घ्यायचा उपाय असतो. 9 दिवस जे करणार आहात त्यांनी ऐका, 1 दिवस करणार आहात त्यांनी ऐका. आता सगळ्यात पहिल्यांदा 9 दिवस किंवा 4 दिवस तुम्ही करणार आहात तर त्याच्यातल्या वस्तू बदलायच्या नाहीत, त्याच वस्तू ठेवायच्या. वाट शिल्लक असेल तीच वाट ठेवायची, आत काय शिल्लक असेल तेच ठेवायचं. फक्त आपण त्याला दिवे लावायचे आणि पुन्हा पुन्हा तीच प्रार्थना करायची. आता त्यापेक्षा सुद्धा तुम्हाला खूप काही मिळवायचं आहे त्याच्यातनं, तर रोज दिवे स्वच्छ करायचे. त्यात राहिलेलं सगळं एखाद्या झाडाखाली किंवा पाण्यामध्ये टाकून द्यायचं. नवीन मात, नवीन तेल आणि नवीन साहित्य घेऊन 9 दिवस तुम्ही हा उपाय करू शकता. एकच दिवस जे हा उपाय करणार आहे त्यांनी सुद्धा त्या दिवशी रात्रभर ते दिवे, हे दिवे कायम संध्याकाळी 7 ते 8 याच वेळात लावायचे आहेत. संध्याकाळी 7 ते 8 या वेळात लावल्यावर जेव्हा ते दिवे विझतील त्यावेळी ते व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा नाही तर तुम्ही त्याच्यातलं सगळं सामान काढायचं, एखाद्या झाडाखाली टाकायचं किंवा मग पाण्यामध्ये सोडायचं. पंत्या स्वच्छ धुवायच्या, पंत्या स्वच्छ धुवायच्या आणि नंतर त्या पंत्या वापरायच्या. ग्रहांच्या पंत्या बाकी कोणत्याही कामाला वापरायच्या नाही धुतल्याशिवाय. टाकून द्या मी सांगत नाही तुम्हाला, पण धुतल्याशिवाय. आता हा उपाय आम्ही मेणबत्त्यांबरोबर करू शकतो का, तर मेणबत्त्यांबरोबर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, करू शकत नाही असं नाहीये. पण मेणबत्त्यांमध्ये वॅक्स असतं आणि नवग्रह खुश करण्यासाठी आपल्याला लागतं ते तिळाचं तेल लागतं. त्याच्यामुळं हा उपाय शक्यतो तुम्ही तिळाच्या तेलामध्ये करा. ज्यांना नाही शक्य, वेळ नाहीये, त्यांनी मेणबत्त्यांमध्ये सुद्धा केला तरी चालेल. पण खरा उपाय हा शास्त्र असा सांगतो. तर नवग्रह खुश करण्यासाठी दिवाळीमध्ये हे 9 दिवे लावायला अजिबात विसरू नका आणि आपली भरभराट करून घ्यायला किंवा माता लक्ष्मी असो अगर 9 ग्रह असो यांना खुश करून घ्यायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे लवकरच चालू होत आहे नवीन राशींची ब्रेसलेट, त्यामुळं बुकिंग लवकर चालू होणार आहे. दिवाळी झाल्या झाल्या मी बुकिंग घ्यायला सुरुवात करणार आहे, म्हणजे 31 जानेवारीपर्यंत आपल्या परिवारातल्या प्रत्येकाकडे हे ब्रेसलेट गेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर येतील. त्याचप्रमाणे SHO कट्टा आणि सारिका लाईफस्टाईल हेही माझे चॅनल आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सारिका लाईफस्टाईलला दिवाळीनंतर रोज 2 वाजता दुपारी मी ऑनलाईन येत असते आणि छान छान गोष्टी, नखशिखांत सुंदर होणे किंवा नखशिखांत प्रत्येक तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटकावरच्या वस्तू तिथं तुम्हाला ऑनलाईन मिळत असतात.
त्याचाही तुम्ही लाभ घ्या, एस एस ज्योतिष कट्टाचा लाभ घ्या आणि छोटीशी आशावर तर सगळेजण आहातच। आता ताईला येत आहेत ते गिफ्ट, त्याच्याबद्दल सांगते। अतिशय गिफ्ट तुम्ही लोक पाठवत आहात आणि ते गिफ्ट पाहायला सुद्धा मला वेळ होत नाहीये। तर प्रेमानं जर तुम्हाला मला गिफ्ट द्यायचं असेल तर कुणाला तरी माझा व्हिडिओ शेअर करा आणि आपली फॅमिली वाढवा। हेच गिफ्ट ताईला यावर्षी द्या। जास्त करून माझं लक्ष एस एस ज्योतिष कट्टावर आहे की आपल्याला यावर्षी त्याचं सिल्वर बटन मिळालं पाहिजे। त्यासाठी आपले 1 लाख सबस्क्रायबर होणं गरजेचं आहे आणि फार मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे, तिथं अजून 50,000चा। तर गिफ्ट द्यायचंय ना ताईला, तर सगळ्यांनी जर ठरवलं दोघांना हे शेअर करावं, तरी आपण दिवाळीनंतर लगेच म्हटलं तरी सुद्धा आपल्याला सिल्वर बटन मिळू शकतं। एस एस ज्योतिष कट्टा हे आमच्या दोघांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करणं फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे। तर चला, आज व्हिडिओ मोठा झाला, माफ करा, मी दिवाळीचे छोटे छोटेच व्हिडिओ करणार आहे। तर चला, नक्की हा उपाय करा, नक्की माझी प्रत्येक गोष्ट नीट ऐका आणि चला, टाटा बाय बाय।